अमेरिकेने व्हेनेझुएलावरती हल्ला केला आणि त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेऊन देशाच्या बाहेर नेलं। कशासाठी सुरू आहे हा संघर्ष, बघूयात हा रिपोर्ट। व्हेनेझुएलामधल्या हल्ल्याची ही दृश्य आहेत। हा हल्ला अमेरिकेनं केलाय। दक्षिण अमेरिकेच्या उत्तर किनाऱ्यावरच्या व्हेनेझुएला या देशातल्या सत्ताधाऱ्यांशी गेली अनेक दशकं अमेरिकेचा पंगा आहे। त्यातूनच अमेरिकेनं अचानक व्हेनेझुएलावर हल्ले केले। राजधानी काराकास आणि इतर भागांमध्ये स्फोट झाले। शनिवारी पहाटे आकाशात विमान घिरट्या घालत होती। अनेक ठिकाणी जोरदार स्फोट होत होते। काळ्या धुराचे लोट उठत होते। लष्करी तळाजवळचा वीज पुरवठाही खंडित करण्यात आला। या सगळ्या प्रकारानं लोक हादरली। राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी आणीबाणी जाहीर करत लष्कर तैनात केलं, पण राष्ट्राध्यक्ष मादुरो आणि त्यांच्या पत्नीलाच ताब्यात घेऊन देशाबाहेर नेल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर करून टाकलं। व्हेनेझुएलाच्या नेतृत्वाची वाढती हुकुमशाही आणि अंमली पदार्थांचा पुरवठा होत असल्याचं सांगत व्हेनेझुएला विरोधात अमेरिका आक्रमक झाली आहे। पण प्रत्यक्षात अमेरिकेचं लक्ष व्हेनेझुएलातील तेल साठ्यांवर आहे, असा आरोप राष्ट्राध्यक्ष मादुरो यांनी केलाय। दोन देशांमधील तणावपूर्ण संबंध हल्ल्यापर्यंत पोहोचलेल्या या वादाला अनेक कांगोरे आहेत। 1999 ते 2013 या काळात अध्यक्ष असलेला ह्युगो चावेस यांच्या कारकिर्दीत दोनही देशांमधले संबंध तणावपूर्ण होते। व्हेनेझुएलामध्ये चावेस यांच्या निधनानंतर 2013 मध्ये निकोलस मादुरो सत्तेवर आले। साम्राज्यवादी अमेरिका लॅटिन अमेरिकेमध्ये अंतर्गत प्रश्नात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप आहे। व्हेनेझुएलाचे क्युबा, रशिया, इराण सारख्या अमेरिका विरोधी देशांशी चांगले संबंध आहेत। गेल्या वेळची निवडणूक मादुरो यांनी फसवणूक आणि गैरप्रकार करून जिंकल्याचा विरोधकांनी आरोप केलाय। शांततेचा नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो यांनी गेली 2 दशकं चावेस मादुरो राजवटीचा विरोध केला। 2024 मध्ये मारिया मचाडो यांना राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यापासून रोखण्यात आलं। व्हेनेझुएलातून अमेरिकेमध्ये अंमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याचा ट्रम्प यांचा आरोप आहे। अलीकडेच अमेरिकेनं अनेक बोटींवर हल्ला करून अंमली पदार्थ नष्ट केल्याचा दावा केला होता। त्यात 110 पेक्षा अधिक लोक मारले गेलेत। दुसरीकडे मादुरो यांनी अंमली पदार्थ तस्करींशी संबंध असल्याचा आरोप फेटाळलाय। आपल्याला बेकायदेशीरपणे सत्तेतून हटवण्याचा पाश्चात्य देशांचा कट असल्याचा मादुरो यांनी दावा केलाय। व्हेनेझुएलातील तेलसाठे आणि खनिज संपत्तीवर ताबा मिळवण्याचा अमेरिकेचा उद्देश असल्याचा आरोप मादुरो यांनी केला। मादुरो यांची सत्ता उलथवली तर मारिया कोरिना मचाडो यांच्या हाती व्हेनेझुएलाच्या सत्तेची सूत्र येणार का, याची चर्चा आता सुरू झाली आहे। तसं झालं तर ज्यांना निवडणूक लढवण्यापासूनच रोखण्यात आलं आणि भूमिगत राहून लढा दिला त्या मारिया मचाडो यांची सत्ता व्हेनेझुएलामध्ये येऊ शकेल। तूर्त तरी अमेरिकेनं केलेल्या कारवाईवर आपली कोणतीच भूमिका नसल्याचं मचाडो यांच्या पक्षानं जाहीर केलंय। अमेरिकेनं व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यामुळे तिथली सत्ता उलथवली जाईल असं दिसतंय आणि लॅटिन अमेरिकेतही त्यामुळे तणाव चांगलाच वाढलाय। अनिल टाकळकर, पुढारी न्यूज।